टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोलापूर जिल्ह्यातील माड्याच्या आरणमध्ये जे आहे ते संत सावता महाराजांची पावनभूमी असलेल्या आरणला जे आहे ते 150 कोटीचा विकास आराखड्याला मंजुरी देऊन ज्यांनी विशेष प्रयत्न केले असे जयकुमारजी गोरे साहेब आपल्या समोर आहेत। जयभाऊ, काय कशा पद्धतीने हा आनंद आहे? एकीकडे 150 कोटीचा विकास आराखड्याला मंजुरीने सपत्नीक आज दर्शन घेतलं। मनापासूनचा आनंद आहे, सगळ्या सावता भक्तांच्या मध्ये आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे। मी मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन की ज्यांनी अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या वंचित असलेल्या सावता महाराजांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि आता जवळजवळ 150 कोटी रुपयाचा भव्य दिव्य असा आराखडा मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काही महिन्यामध्येच याचं प्रत्यक्षात काम चालू होईल आणि या सावता महाराजांच्या या समाधी स्थळाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल। ज्या पद्धतीने आज आपण सपत्नीक दर्शन घेतलंय, महापूजा देखील पार पडली, काय साकडं घातलंय सावता महाराजांच्या चरणी? सावता महाराजांच्या चरणी हेच साकडं घातलं की परमेश्वरानं सगळ्यांना सुबुद्धी द्यावी, शेतकरी बळीराजा सुखी व्हावा आणि महाराष्ट्रातल्या जनता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विकास करावा। ज्या पद्धतीने पंढरपूर कॉरिडॉरचा विषय देखील अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जातं, मागील 2 दिवसापूर्वी सीएम साहेबांची देखील बैठक पार पडली, काय निर्णय झाला त्यामुळे? माननीय मुख्यमंत्री महोदय पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या बाबतीत खूप आग्रही आहेत आणि विठुरायाची नगरी आपल्या जगाला अभिमान वाटावा असावी अशा पद्धतीची भावना आहे। त्या भावनेतनं त्या नगरीचा विकास करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। स्थानिक लोकांना, व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊन एक भव्य दिव्य असं पंढरपूरची नगरी, विठुरायाची नगरी बनवण्याचा काम आता प्रत्यक्षात लवकरच चालू होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। बऱ्याचशाच स्थानिक नागरिकांनी, व्यापारी बांधवांनी त्याला संमती दिलेली आहे। त्यामुळे भव्य दिव्य असा कॉरिडॉर उभा राहिलेला आपण बघाल, जसा काशी विश्वेश्वराचा आहे, जसं अयोध्येमध्ये भव्य असं राम मंदिर झालेलं आहे, उज्जैनला भव्य असा या ठिकाणी जो कॉरिडॉर झालेला आहे, त्या धर्तीवर आपण पंढरपूरचा कॉरिडॉर झालेला आपण बघाल। ज्या पद्धतीने एकीकडे आपण जर पाहिलं तर आरण म्हटलं की संत सावता महाराजांची पुण्यभूमी आहे, मात्र या गावामध्ये आगोरी बाबाचं नाव चर्चेत येताना पाहायला मिळते। कार्तिक खंडाळे सारख्या का लहान शाळकरी मुलाचं अपहरण, हत्या आणि आगोरी बाबाची चर्चा कसं पाहताय? मी अशा पद्धतीचं कृत्याचं समर्थन कोण करत नाही। मला वाटतं कालच पोलिसांनी पण त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि असं कुठलंही कृत्य या पावन नगरीमध्ये चालू दिलं आहे। ज्या पद्धतीने एकीकडे सरकार विकसित पाऊल टाकतंय, वेगवेगळे नवे प्रयोग राज्यभरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू आहेत, मात्र एकीकडे सरकारचा सत्तेतला सहभागी असलेले माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या निशाणावर येत आहेत, पत्ते खेळले जात आहेत, काय नेमकं म्हणजे काय चाललंय हे कसं पाहताय? ज्या घटना घडलेल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत, आपण सगळेजण बघतो, परंतु माझं असं ठाम मत आहे की माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र खूप वेगाने विकास करतोय। अनेक नवनवीन प्रकल्प, अनेक नवनवीन गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि मला वाटतं त्याच्यावर फोकस केलं पाहिजे विकासापेक्षा, आणि महाराष्ट्राच्या प्रगतीपेक्षा दुसरं कुठलीही गोष्ट मोठी नाही आणि आपण त्या विकासाच्या दृष्टिकोनाकडे आपण सगळ्यांनी पाहावं। पण कुठेतरी असे आगोरी प्रकार विधान भवनामध्ये होत आहेत, शेतकऱ्यांचा रोष वाढताना दिसतोय, कोकाटेंच्या राजीनामाची मी देखील मागणी होताना पाहायला मिळते। तो निर्णय वरिष्ठांचा आहे, परंतु अशा पद्धतीचं कृत्य समर्थनीय नाही हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे आणि आमची याच्यापेक्षा वेगळी कुठली भावना नाही। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि या सरकार शेतकऱ्यांसाठीच काम करते। माननीय मुख्यमंत्री महोदय यासाठी खूप आग्रही आहेत आणि चुकीच्या गोष्टीला कधीच मुख्यमंत्र्यांनी थारा दिलेला नाही, भविष्यातही कधी देणार। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सातत्यानं म्हणतायत की अजितदादांना मला मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय, कसं पाहताय याकडे? स्वप्न सगळेच पाहतात, साकार काही स्वप्न साकार होतात, बाकी स्वप्न पाहायचा अधिकार सगळ्यांना। हे होते जयकुमारजी गोरे यांच्या पद्धतीने TV9 जी आहे ती त्यांनी दिलखुलासपणे संवाद साधलेला पाहायला मिळतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।